आज रशियामध्ये सकाळी आपल्या भारतीय वेळापत्रकानुसार 4:64 भूकंप झाला. हा जो भूकंप आहे हा जगातील 6वा असा शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. रॉयटर्स न्यूजच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची जी तीव्रता होती 8.7 एवढी होती. या भूकंपामध्ये रशिया, जपान आणि अमेरिका 3 देशांना फटका बसलेला आहे. सगळ्यात जास्त रशियाला फटका बसलेला आहे. रशियामध्ये समुद्रकिनारी समुद्रामध्ये तब्बल 4 मीटरपर्यंत उंचीच्या लाटा उडालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आता मोठा इशारा देण्यात आलेला आहे की कधीही त्सुनामी येऊ शकते. त्याबरोबरच अमेरिका आणि जपानला सुद्धा त्सुनामीचा फटका बसू शकतो असं सांगण्यात आलं आहे. जपानमधील टोकियो, अमेरिकेमधील जे समुद्र तट आहेत त्या ठिकाणी सुद्धा या भूकंपाची तीव्रता पसरलेली आहे. जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली तर तबाही होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. या ठिकाणी प्रशासनानं रशियामधील कामचट्का भागामध्ये नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. रशियामधील कामचट्का या विभागामध्ये 8.7 तीव्रता असलेला भूकंप झाला. जमिनीपासून खाली 19 मीटरवरती त्याचा केंद्रबिंदू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे समुद्रकिनारी जे घरं वगैरे होते त्या घरांना सुद्धा या ठिकाणी मोठा फटका रशियामध्ये बसलेला आहे. 8.7 तीव्रता असलेला भूकंप आल्यानंतर घराची पडझड झाली. सध्या मनुष्यहानी किती झाली याची माहिती अद्याप आलेली नाही, पण आर्थिक हानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या ठिकाणी सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे, पण त्सुनामीचा इशारा हा कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे. समुद्रकिनारी जी घरं होती रशियामधील मोठमोठे बंगले होते त्या बंगल्यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता सध्या रशिया, जपान आणि अमेरिका 3 देशांना सुद्धा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे आसपासचे देश होते त्यांना सुद्धा या ठिकाणी भूकंपाची झटके बसलेली आहेत. रशियामध्ये जे दरे खोरे डोंगर होते ते डोंगर सुद्धा पूर्णतः ढासळलेले आहेत. सगळ्यात जास्त फटका जो बसला आहे कामचट्का विभागामध्ये रशियामध्ये. काही न्यूजनुसार बातम्यानुसार अशी माहिती आलेली आहे की लोक घरात असताना या ठिकाणी भूकंपाचा ज्यावेळी धक्का बसला त्यावेळी सर्व लोक छतावर सुद्धा गोळा झाले. कोणी इकडं तिकडं जीव वाचवण्यासाठी पळू लागले, पण तीव्रता इतकी होती की त्या घरांची सुद्धा पडझड झालेली आहे. आता आपल्याला आज उद्या परवा या ठिकाणी मनुष्यहानी किती झाली त्याची बातमी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आर्थिक हानी तर झालेलीच आहे या ठिकाणी. तर पुढे आपण अपडेट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देणारच आहोत. चॅनेलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.